हाय and hello everyone. Welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. आज आपण जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी हा पाहणार आहे. तर ह्या चॅप्टर मध्ये रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि हे जे दोन पॉइंट आहेत तर हे रिड्यूस केलेले आहेत. प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड बाय ऑन द ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरल लाईन्स. तर हे जे दोन पॉइंट आहेत ते 75% जे सिलेबस रिड्यूस केलेला आहे त्यामध्ये हे दोन पॉइंट कॅन्सल केलेले आहेत. तर हे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हे फिफ्थ, तर हे आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये 5 पॉइंट पाहिजे आहेत. तर आपण सुरुवात करूया फर्स्ट पॉइंट पासून, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला असते हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, ह्या चॅप्टर मध्ये आपण त्याचा यूज करणार आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. फर्स्ट पॉइंट पाहणार आहेत आपण, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत. ह्या एक्झाम्पल मध्ये ट्रायंगल ए बी सी आणि दुसरं ट्रायंगल आहे पी क्यू आर. तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये एडी जे आहे हाईट आहे आणि बीसी बेस आहे, आणि ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पी एस हाईट आहे, क्यू आर बेस आहे. तर आपल्याला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचं रेशो जर फाइंड करायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ही इक्वल टू, तर ट्रायंगल एबीसीचा एरिया फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो हाफ इंटू बेस, आणि ह्या ठिकाणी ह्या ट्रायंगलचा बेस आहे बीसी, इंटू हाईट, हाईट आहे एडी. तसंच ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, तर हा जो ट्रायंगल आहे पी क्यू आर त्याचा एरियाचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस, बेस आहे क्यू आर आणि हाईट आहे पी एस. तर ह्या ठिकाणी हे हाफ आणि हे हाफ कॅन्सल होते आणि ह्या ठिकाणी फक्त बाकी राहते ते एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बीसी इंटू एडी डिवायडेड बाय क्यू आर इंटू पी एस. तर या ठिकाणी आपल्याला हे रेशो मिळाला आहे. Hence, the ratio of the areas of two triangle is equal to the ratio of the product of their bases and corresponding height. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे रेशो मिळाला आहे एरियाज ऑफ टू ट्रायंगलचा हा इक्वल आहे टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आता ह्या ठिकाणी जर ह्या ठिकाणी बेस ऑफ ट्रायंगल B1 घेतलेला आहे बेस, त्यानंतर हाईट H1 घेतलेली आहे फर्स्ट ट्रायंगलची. तर ह्या ठिकाणी B1 इंटू H1 बेस इंटू हाईट B1 इंटू H1, आणि जे दुसरा ट्रायंगल आहे अनदर ट्रायंगल त्यामध्ये बेस आहे B2 आणि हाईट आहे H2, B2 इंटू H2. तर त्यांचा रेशो एरियाचा येते B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला काही कंडिशन्स घ्यायचे आहेत. तर ह्या ठिकाणी कंडिशन आपण पाहणार आहे. आता आपण हे जे दोन ट्रायंगल आहे त्याच्यावर काही कंडिशन अप्लाय करणार आहेत आणि आपण त्या कंडिशन नुसार फॉर्म्युला कसा चेंज होतो ते आपण पाहणार आहे. तर पहिल्या कंडिशन मध्ये इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, दोन ट्रायंगलची हाईट जी आहे ती जर इक्वल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रेशो एरियाज ऑफ टू ट्रायंगलचा रेशो काय येतो. या ठिकाणी एरिया ऑफ टू ट्रायंगल, आता दोन ट्रायंगल आहेत, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल, त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. या ठिकाणी बेस फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे बीसी आणि हाईट आहे एच, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे क्यू आर, हाईट आहे एच. तर ह्या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलची हाईट जी आहे ती सेम आहे, तर त्यामुळे हे एच एच कॅन्सल आणि ह्या ठिकाणी फक्त बीसी अपॉन क्यू आर हे राहते. तर बीसी अपॉन क्यू आर ह्याला आपण B1 B2, तर पहिल्या ट्रायंगलचा हा बेस BC म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे आणि B2 म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचा बेस.
तर जर दोन ट्रायंगलचे हाईट जर सेम असेल तर रेशो जे आहे दोन ट्रायंगलच्या एरियाचा इक्वल टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. तर ह्याहून आपल्याला एक प्रॉपर्टी मिळते की प्रॉपर्टी आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal height is equal to the ratio of their corresponding bases. तर ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे जर दोन ट्रायंगलची हाईट जर सेम असले तर. आता आपण कंडिशन 2 पाहणार आहेत. कंडिशन 2 मध्ये काय दिलेलं आहे, कंडिशन 2 मध्ये इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन, तर दोन ट्रायंगलचे बेस म्हणजे या ठिकाणी ए बी हा बेस आहे, तर हे ह्यामध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत बघा. ए बी सी हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ए पी बी. या दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस जे आहे ते सेम आहे, हाईट डिफरंट आहे h1 h2 आणि बेस सेम आहे. तर ह्या ठिकाणी जर आपण ह्यांचा एरियाचा जर रेशो फाइंड केला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी, तर या ठिकाणी ए बी सी मध्ये बेस आहे ए बी, हाईट आहे h1. हाफ तर कॅन्सल होणार आहे दोन्हीचं पण हाफ हाफ त्यामुळं. आणि त्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी ट्रायंगलचा एरिया, तर बेस इंटू हाईट, बेस आहे ए बी आणि हाईट आहे h2. तर ह्या ठिकाणी दोन्हीचं पण बेस सेम आहे, तर ह्या ठिकाणी ए बी कॅन्सल आणि त्या ठिकाणी आपल्याला रेशो जे मिळाला आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेसिस, तर ह्या ठिकाणी दोन्ही बेस इक्वल होते, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. तर रेशो इक्वल टू झाला त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटला. तर ही कंडिशन 2, त्याच्यातून आपल्याला ही सेकंड प्रॉपर्टी मिळालेली आहे. आता ह्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहे, तर ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. तर हे जे आपल्याला हे जे बॉक्सेस आहेत ते फिल करायचे. तर हे जे फर्स्ट फिगर आहे 1.6, तर हे फर्स्ट क्वेश्चन मध्ये फर्स्ट फिगर 1.6 यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, तर ट्रायंगल ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल आहे ए पी क्यू. तर ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला माहिती फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. आणि ह्या ठिकाणी आपण हाफ जे आहे हाफ इंटू बेस, तर ट्रायंगल ए बी सी चा बेस आहे ए बी सी चा बेस आहे बी सी इंटू हाईट, हाईट आहे ए आर. त्यानंतर ट्रायंगल ए पी क्यू, तर ए पी क्यू मध्ये बेस आहे पी क्यू, या ठिकाणी पण हाफ इंटू बेस आहे पी क्यू, हाईट आहे ए आर. तर ह्या ठिकाणी हाईट ए आरच आहे, दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. तर ह्या ठिकाणी हे हाफ हाफ कॅन्सल होते आणि ह्या ठिकाणी हे बेस हाईट जी आहे दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असल्यामुळे हे ए आर कॅन्सल न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये. तर ह्या ठिकाणी बाकी राहते बी सी अपॉन पी क्यू. तर ह्या ठिकाणी फर्स्ट ऍक्टिव्हिटी मधलं फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी जे फिल इन द ब्लँक्स आहे ते आपण फिल केले. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपण पाहणार आहे. तर सेकंड क्वेश्चन मध्ये ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन, ट्रायंगल एल एम एन, तर ह्या ट्रायंगल मध्ये या ठिकाणी हाफ इंटू बेस, तर ट्रायंगल एल एम एन चा बेस आहे एम एन आणि हाईट आहे एल पी. त्यानंतर हाफ इंटू बेस ट्रायंगल डी एम एन ट्रायंगल मध्ये बेस आहे एम एन आणि हाईट आहे डी क्यू. तर ह्या ठिकाणी हाफ हाफ कॅन्सल आणि हे एम एन कॅन्सल, तर एल पी अपॉन डी क्यू. तर ह्या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा जे रेशो आहे तो आलेला आहे एल पी अपॉन डी क्यू. तर हे सेकंड ऍक्टिव्हिटी पण आपण या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आता थर्ड ऍक्टिव्हिटी पाहू आपण. थर्ड ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे, एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी चा हा एम मिड पॉइंट आहे अँड सेगमेंट सी एम इज मीडियन, सी एम हा मीडियन आहे.
ऑफ ट्रायंगल ABC ह्या ट्रायंगलचा. तर एरिया ऑफ ट्रायंगल AMC ट्रायंगलचा एरिया डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BMC. तर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचं रेशो फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलची जी हाईट आहे, दोन्ही ट्रायंगलला जी हाईट आहे ती सेम आहे. त्यामुळे दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असल्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी रेशो जो आहे तो करस्पॉन्डिंग बेसचाच घ्यावा लागणार आहे. तर करस्पॉन्डिंग बेस जे ट्रायंगल AMC आहे त्याच्या ट्रायंगलचा बेस जो आहे तो आहे AM आणि BMC ह्या ट्रायंगलचा बेस आहे MB किंवा MB किंवा BM ही म्हणू शकतो आपण. आता ह्या ठिकाणी हे जे आहे M हा मिड पॉइंट असल्यामुळं इथं काय येणार आहे AM इक्वल टू BM येणार आहे, कारण की ह्या ठिकाणी M इज मिड पॉइंट. तर ह्या ठिकाणी M हा मिड पॉइंट असल्यामुळे AM इक्वल टू MB, म्हणजे ह्या ठिकाणी आपण हे जे BM आहे त्या ठिकाणी आपण AM पुट करू शकतो किंवा हे AM च्या ठिकाणी BM पुट करू शकतो. तर ह्या ठिकाणी मी AM ॲज इट इज लिहितो आणि BM च्या ठिकाणी पुट करणार आहे AM, कारण की M हा मिड पॉइंट आहे त्यामुळं AM हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम असणार आहे, त्यामुळे AM इक्वल टू BM. तर मी BM च्या ठिकाणी AM लिहिलेलं आहे कारण की M हा मिड पॉइंट आहे. तर हे दोन्ही पण कॅन्सल होत होतं आणि ह्या ठिकाणी आपल्याला 1 हे आन्सर मिळते. तर थर्ड ॲक्टिव्हिटी पण आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आता हे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, कारण की सिलेबस जो आहे आपला 75% रिड्यूस केल्यामुळं आता जास्त फोकस या सॉल्व्ड एक्झाम्पलवर येणार आहे. त्यामुळं सॉल्व्ड एक्झाम्पलमधले सुद्धा क्वेश्चन्स तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतात. तर हे सॉल्व्ड एक्झाम्पलचे क्वेश्चन सुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढायचे आणि समजून घ्यायचे आहे. याचं पूर्ण सोल्युशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे, तर ते तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी ते सॉल्व करून दिलेले आहेत, हे फक्त तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, एक्झाम्पल 2, त्यानंतर एक्झाम्पल 3 आणि एक्झाम्पल 4. तर हे जे एक्झाम्पल आहेत तर हे सगळे एक्झाम्पल तुम्ही समजून घ्यायचे आहेत आणि त्यांना नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे, कारण की सिलेबस रिड्यूस झाल्यामुळं बरेच प्रॅक्टिस सेट जे आहे ते रिड्यूस केलेले आहेत. तर त्यामुळं आता सोल्ड एक्झाम्पल्सला महत्त्व येणार आहे. तर सोल्ड एक्झाम्पल्समधून सुद्धा बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न येण्याचे चान्सेस आता जास्त वाढलेले आहेत. त्यामुळं तुम्ही सोल्ड एक्झाम्पल जे आहेत ते सुद्धा एक्झाम्पल अभ्यास करा, सॉल्व करा. आता या ठिकाणी हे रिमेंबर दिस जे आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या 3 प्रॉपर्टी अवेलेबल झालेल्या आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर हे तिन्ही पण रिमेंबर आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आता प्रॅक्टिस सेट 1.1. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1, अ बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratios of areas of this triangle. तर ह्या ठिकाणी आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. तर 2 ट्रायंगल दिलेले आहेत. तर ह्या ठिकाणी जे क्वेश्चन मध्ये गिवन आहे ते आपण आधी लिहून घेऊ. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आपल्याला फर्स्ट ट्रायंगल जे आहे त्याचं B1 बेस म्हणजे B1 पहिल्या फर्स्ट ट्रायंगलचा बेस तर दिलेला आहे 9. त्यानंतर पहिल्या ट्रायंगलची हाईट म्हणजे H1 ही दिलेली आहे 5. त्यानंतर सेकंड ट्रायंगल जे आहे सेकंड ट्रायंगल मध्ये बेस दिलेला आहे B2, त्याला B2 आपण म्हणू शकतो 10. आणि या ठिकाणी हाईट जी आहे सेकंड ट्रायंगलची म्हणजे H2 हे आहे 6. तर अशा प्रकारे आपल्याला 2 ट्रायंगलचे बेस आणि हाईट या ठिकाणी दिलेले. आता आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे.
रेशियो ऑफ areas of triangle. तर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर B1 इंटू H1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगल जे आहे त्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट आणि जे दुसरं ट्रायंगल आहे त्याचा बेस इंटू हाईट. तर ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची आहे. B1 ची व्हॅल्यू आहे 9, हाईट आहे 5, त्यानंतर B2 ची व्हॅल्यू आहे 10 आणि हाईट आहे 6. तर ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे. तर 9 5 जा 45, 10 6 जा 16. आता ह्या ठिकाणी 45 आणि 60 हे 15 ने डिवाइड होतात. 15 3 जा 45, 15 4 जा 60. तर ह्या ठिकाणी 3/4. तर रेशो जे आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हा रेशो आलेला आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ triangles is equal to 3/4. तर हे क्वेश्चन नंबर 1 चं सोल्युशन आहे. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये ह्या ठिकाणी आपण रिझन ह्या ठिकाणी लिहू शकतो. हा फॉर्म्युला कसा आलाय तर या ठिकाणी रेशो ऑफ एरियाज of two triangle is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. तर हे रिझन या ठिकाणी आपण लिहू शकतो की ratios of areas of two triangle is equal to ratio of product of their bases and their corresponding height. सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. तर सेकंड क्वेश्चन मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला इन द फिगर 1.13 ह्या फिगर मध्ये BC is perpendicular to AB. BC AB ला परपेंडिक्युलर आहे. AD परपेंडिक्युलर आहे AB ला. BC is equal to 4. BC is equal to 4 आहे. AD is equal to 8 आहे. Then find area of triangle ABC and area of triangle ADB. तर ह्या ठिकाणी आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. तर ह्या ठिकाणी जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊ. तर ह्या ठिकाणी दोन ट्रायंगल दिलेले आहेत. तर त्यांचे बेस जे आहे AB हा दोन्ही ट्रायंगलचा बेस आहे तो कॉमन आहे आणि ह्या ठिकाणी त्यांचे हाईट जे आहे ते वेगवेगळे आहेत. तर ह्या ठिकाणी जे हाईट आहे ते फक्त डिफरंट आहे. तर आपण या ठिकाणी एका ट्रायंगलची हाईट आपण या ठिकाणी जो फर्स्ट ट्रायंगल आहे तर ABC दिलेला आहे. ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC तर त्याची हाईट आहे आपण घेऊ 4 म्हणजे H1 इज इक्वल टू 4 आणि जे दुसरा ट्रायंगल आहे तर त्या ट्रायंगलची हाईट आहे 8. तर आपण प्रॉपर्टी माहिती आपल्याला जर दोन ट्रायंगलचे बेस जर सेम असेल तर फॉर्म्युला काय येतो
area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to their ratio of their corresponding heights. बेस सेम आहे तर आपल्याला इथं रेशो फक्त त्यांच्या हाईटचा रेशो घ्यायचा आहे तर h1 अपॉन h2. या ठिकाणी बेस आपण घेतला नाही कारण की बेस दोन्हीचं पण कॉमन आहे. ए बी हा कॉमन बेस आहे तर बेस बेस कॅन्सल होणार आहे त्यामुळे फक्त हाईटचाच रेशो घ्यायचा आहे. तर हाईट या ठिकाणी h1 आहे 4, h2 आहे 8, 4 1 जा 4 2 जा तर हे येते 1/2. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे फाइंड करायचं होतं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. तर या ठिकाणी आपल्याला रेशो मिळाला आहे दोन ट्रायंगलच्या एरियाचा 1/2. तर हे क्वेश्चन नंबर 2चं सोल्युशन आहे. Question number 3. In adjoining figure 1.14 तर ह्या फिगर मध्ये सेगमेंट PS परपेंडिक्युलर आहे RQ ला, PS RQ ला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर QT परपेंडिक्युलर आहे, सेगमेंट QT परपेंडिक्युलर आहे सेगमेंट PR ला परपेंडिक्युलर आहे. इफ RQ is equal to 6 या ठिकाणी RQ चं व्हॅल्यू दिली आहे 6, PS is equal to 6, PS 6 आहे. PR equal to 12 दिलेला आहे. देन फाइंड QT तर ह्या ठिकाणी QT ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायची आहे QT. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला जे गिवन आहे ते आपण आधी लिहून घेऊ. तर ह्या ठिकाणी ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायंगल PQR मध्ये इन ट्रायंगल PQR तर ह्या फिगर मध्ये हा PQR ट्रायंगल आहे. तर ह्या PQR ट्रायंगल मध्ये PR जे आहे तो बेस आहे. PR is the base and corresponding height या ठिकाणी corresponding height ह्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग हाईट. तर ह्या ट्रायंगल मध्ये PQR मध्ये PR हा बेस आहे तर हे QT हाईट इज QT. तर QT हे त्याची करस्पॉन्डिंग हाईट आहे. परत ह्या ठिकाणी अजून आपल्याला एक कंडिशन ह्या ठिकाणी दिलेली आहे. PS जे आहे हे PS परपेंडिक्युलर आहे RQ ला. तर ह्या ठिकाणी आपण also असं म्हणू शकतो इथं जर आपण ह्या ठिकाणी PS जर हाईट कन्सिडर केली किंवा RQ जर बेस कन्सिडर केला, RQ समजा हा जो ट्रायंगल आहे PQR तर ह्या ट्रायंगलचा RQ पण बेस येऊ शकते आणि त्याची हाईट PS पण येऊ शकते. तर आपण ह्या ठिकाणी also RQ is the base. RQ जर आपण बेस घेतला तर त्याची करस्पॉन्डिंग हाईट and corresponding height
इज PS. तर ह्या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे PQR, या PQR ट्रायंगल मध्ये आपण बघा ह्या ठिकाणी हे PR जर बेस घेतलं तर त्याची करस्पॉन्डिंग हाईट आहे QT, आणि ह्या साईडला हा जो PQR ट्रायंगल आहे ह्या ठिकाणी RQ जर बेस घेतलं तर PS ही त्याची करस्पॉन्डिंग हाईट आहे. तर ह्या ठिकाणी आपण आता ह्या दोन्ही ट्रायंगलचं एकच ट्रायंगल आहे त्या दोन्ही, तर त्या ह्या ठिकाणी दोन आपल्याला हाईट आणि दोन वेगवेगळ्या बेस मिळाल्या, तर त्यांचा जर रेशो जर फाइंड केला एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू रेशो फाइंड करायचा आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर ह्या ठिकाणी आपण ह्या ट्रायंगलचा एरिया आपण दोन फॉर्म्युल्याने यूज करू शकतो, फाइंड करू शकतो. हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर ह्या ठिकाणी हाफ इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. जर ह्या ठिकाणी आपण PR जर बेस घेतला, हाफ इंटू बेस घेतला PR, आणि हाईट जर घेतली QT, तर हे फॉर्म्युला येतो त्याचा. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये जर आपण ह्या ठिकाणी RQ जर बेस घेतला बेस, तर हाईट त्याची करस्पॉन्डिंग हाईट येते PS. तर ह्या ठिकाणी हा हाफ ऑफ कॅन्सल. तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे दोन्ही पण एरिया जे आहेत ते एकच ट्रायंगलचे आहेत, त्यामुळे त्यांचा एरिया सेम असणार आहे. तर हे दोन्ही पण कॅन्सल होणार. तर ह्या ठिकाणी 1/1 इज इक्वल टू PR इंटू QT अपॉन RQ इंटू PS. तर ह्या ठिकाणी 1/1 PR ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी PR आहे 12 इंटू QT ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपल्याला माहित नाही, तर हे ॲज इट इज QT ठेवायचं आहे. डिनॉमिनेटर मध्ये RQ, तर ह्या ठिकाणी RQ ची व्हॅल्यू आहे 6 इंटू PS ची व्हॅल्यू आहे 6. तर ह्या ठिकाणी 1/1 इज इक्वल टू 12 QT अपॉन 6 6 जा 36. तर ह्या ठिकाणी 36 1 जा क्रॉस मल्टिप्लाय करायचं, 36 1 जा 36 आणि 1 इंटू 12 QT, तर हे येतं 12 QT. तर 36 डिवायडेड बाय 12, तर ह्या ठिकाणी 36 ला जर आपण 12 ने डिवाइड केलं, 36 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू QT. तर 12 1 जा 12 3 जा, तर ह्या ठिकाणी QT ची व्हॅल्यू आलेली आहे 3. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला QT फाइंड करायचं होतं, तर QT ची व्हॅल्यू आहे 3. तर ह्या ठिकाणी आपण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करू. आपण ह्या ठिकाणी QT एकच ट्रायंगलला आपण ह्या ठिकाणी दोन फॉर्म्युले अप्लाय करू शकतो, कारण की त्यांचे बेस वेगळे आणि त्यांच्या हाईट वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. एकाच ट्रायंगलचे दोन वेगवेगळे बेस आणि दोन वेगवेगळ्या हाईट घेता येतात, म्हणून आपण ह्या ठिकाणी एकाच ट्रायंगलचे आपण ह्या ठिकाणी एरियाचा रेशो काढलेला आहे. आणि ह्या ठिकाणी कंडिशन अप्लाय करून आपण ह्या ठिकाणी QT ची व्हॅल्यू फाइंड केली. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये अशा प्रकारे आपल्याला QT ची व्हॅल्यू फाइंड करता येते. तर एकच ट्रायंगल पण ह्या ठिकाणी हा PR एक बेस आहे आणि RQ हा दुसरा बेस आहे. त्यानंतर PR जर बेस घेतला तर QT हाईट घेता येते, आणि ह्या ठिकाणी RQ जर बेस घेतला तर PS हाईट घेता येते. म्हणून आपण ह्या ठिकाणी एकाच ट्रायंगलचे दोन फॉर्म्युले यूज करून आपण ह्या ठिकाणी QT ची व्हॅल्यू फाइंड केली. तर क्वेश्चन नंबर 3 ह्या ठिकाणी आपण कंप्लीट केले. क्वेश्चन नंबर 4, इन adjoining figure AP is perpendicular to BC. AP BC ला परपेंडिकुलर आहे. AD is parallel to BC. AD parallel to BC. Then find area of triangle ABC is to area of triangle BCD. तर ह्या ठिकाणी आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे
दोन ट्रायंगलच्या एरियाचं. तर ह्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर ABC ह्या ट्रायंगलमध्ये BC बेस आहे आणि ट्रायंगल BCD मध्ये सुद्धा हा BC बेस आहे. तर ह्या दोन ट्रायंगलची हाईट, तर ABC ट्रायंगलची हाईट आहे AP आणि आपल्याला ह्या ठिकाणी दुसरा जो ट्रायंगल आहे BCD ह्या ट्रायंगलची हाईट आपण इथं ड्रॉ करणार आहेत परपेंडिक्युलर. तर ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर आपण BC ला परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहेत. तर मी इथं एक पॉइंट घेतो या ठिकाणी. तर तो पॉइंट आपण त्याला नाव देऊया Q. तर मी या ठिकाणी DQ परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे PC ला. तर या ठिकाणी मी DQ परपेंडिक्युलर काढलेला आहे BC ला. तर कन्स्ट्रक्शन आपण जे ह्या ठिकाणी केलेलं आहे ते आपण आधी लिहून घेऊ. ड्रॉ DQ परपेंडिक्युलर टू BC. तर ह्या ठिकाणी BC ला आपण DQ परपेंडिक्युलर काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी BCQ हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत, एकच लाईनवर येतात. तर आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे AD पॅरलल आहे BC ला. हे AD आणि BC एकमेकांना पॅरलल आहे. तर ह्या ठिकाणी AP हे इक्वल टू DQ येणार आहे. AP इक्वल टू DQ, कारण की दोन पॅरलल लाईनच्या मध्ये डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इज इक्वल. तर ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण इथं रिझन लिहू शकतो. तर ह्या ठिकाणी हे तर गिवनच आहे. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण इथं म्हणू शकतो परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू parallel lines is the same. तर दोन पॅरलल लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे सेम असते. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी AP इक्वल टू DQ येणार आहे. तर AP आणि DQ हे दोन्ही पण हाईट आहेत. तर हा जो ट्रायंगल आहे ABC, तर ह्या ट्रायंगलची हाईट आहे AP आणि दुसरा जो ट्रायंगल आहे BCD त्याची हाईट आहे DQ. हे दोन्ही पण सेम आहे. तर आता आपल्याला ह्या दोन्ही ट्रायंगलचं एरियाचं रेशो फाइंड करायचं आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस जे आहे ह्या ठिकाणी बेस BC हा जो बेस आहे ते दोन्ही ट्रायंगल साठी सेम आहे. तर ह्या ठिकाणी BC सेम असल्यामुळं तिथं आपल्याला फक्त रेशो घ्यायचा आहे हाईटचा. तर हाईट पण ह्या ठिकाणी सेम आहे आणि बेस पण सेम आहे. त्यामुळं बघा ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहूया. तर हाफ जे आहे हाफ तर कॅन्सल होणारच आहे. तर हाफ इंटू बेस, तर ABC ट्रायंगल मध्ये बेस आहे BC इंटू हाईट आहे AP आणि ह्या ठिकाणी हाफ इंटू बेस, या ठिकाणी दुसरा जो ट्रायंगल आहे BCD ह्याच्यामध्ये बेस आहे BC इंटू हाईट आहे DQ. तर ह्या ठिकाणी हाफ कॅन्सल, BC कॅन्सल आणि या ठिकाणी फक्त AP अपॉन DQ राहते. पण आपल्याला माहिती AP इज इक्वल टू DQ. तर आपण ह्या DQ च्या ठिकाणी AP लिहू शकतो, कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज द सेम. तर दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स म्हणजे AP आणि DQ हे सेम राहणार आहे. त्यामुळे हे पण कॅन्सल. तर हे तर दोन्हीचा रेशो आलाय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर या दोन्ही ट्रायंगलचा रेशो आलेला आहे 1:1. एरिया ऑफ ट्रायंगल ABC
is to area of triangle BCD is equal to 1:1. तर हे क्वेश्चन नंबर 4 जे आहे त्यामध्ये बेसही दोन्ही ट्रायंगलचे सेम होते आणि हाईटही सेम होत्या, म्हणून दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 1:1 आलेला आहे. तर हे आहे क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधील लास्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 5. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC. तर ह्या फिगर मध्ये PQ परपेंडिक्युलर आहे BC ला. AD is perpendicular to BC. AD परपेंडिक्युलर आहे BC ला. Then find the following ratios. तर या ठिकाणी आपली रेशो फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC. तर ह्या ठिकाणी रेशो, तर एरिया ऑफ ट्रायंगल PQB divided by area of triangle PBC. तर हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर तुम्ही ट्रायंगल पहा PQB हा ट्रायंगल आहे. तर ह्या ठिकाणी BQ हे बेस आहे आणि PQ हाईट आहे ह्या ट्रायंगल PQB साठी. आणि ट्रायंगल PBC साठी PBC, तर ह्या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे आणि बेस आहे BC. PBC ह्या ट्रायंगल साठी PQ हाईट आहे आणि BC बेस आहे. तर ह्या ठिकाणी आपण हाईट सेम असल्यामुळं फक्त ह्या ठिकाणी जे बेस आहेत त्यांचा रेशो आपण घेणार आहे. तर PQB चा बेस आहे, PQB ट्रायंगलचा बेस आहे BQ अपॉन PBC ह्या ट्रायंगलचा बेस आहे BC. तर BQ अपॉन BC. तर हे रेशो आलेला आहे. तर ह्याचं रिझन आपण लिहू शकतो. ट्रायंगल्स having equal height. तर हे दोन ट्रायंगल असे आहेत ज्यांची हाईट सेम आहे, त्यामुळे त्यांचा रेशो हे करस्पॉन्डिंग टू देअर हाईट बेसिस. तर ह्या ठिकाणी त्यांची हाईट सेम आहे, तर त्यांचा रेशो जे येणार आहे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा तो करस्पॉन्डिंग टू देअर बेसिस राहणार आहे. तर ह्या ठिकाणी ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, तर हाईट्स या ठिकाणी कॅन्सल झाले आणि हाफ हाफ पण कॅन्सल होणार आहे. फक्त इथं पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस यांचा रेशो राहणार आहे. तसंच सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला कोणते ट्रायंगल दिलेले आहेत ते बघायचे. तर ट्रायंगल PBC आणि दुसरा ट्रायंगल आहे ABC. तर ट्रायंगल PBC आणि ट्रायंगल ABC या दोन ट्रायंगल मध्ये PBC बघा PBC, तर ह्या PBC मध्ये हाईट आहे PQ आणि बेस आहे BC. आणि ABC तर BC बेस आहे सेम, हाईट आहे AD. तर ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस सेम आहे, तर ह्या ठिकाणी फक्त हाईटचा रेशो घ्यायचा आहे. तर PBC मध्ये हाईट आहे PQ आणि ABC मध्ये हाईट आहे AD. आणि ह्या ठिकाणी बेसिस दोन्ही पण BCच आहे, तर त्यामुळं रेशो फक्त हाईटच येणार आहे. तर ट्रायंगल्स having equal base. Third, area of triangle ABC divided by area of triangle
ADC. तर ABC बघा, ABC मध्ये AD हाईट आहे, BC बेस आहे, आणि ट्रायंगल ADC मध्ये बेस DC आहे आणि हाईट AD आहे. तर ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट ह्या ठिकाणी सेम आहे. तर बेसचा रेशो घ्यायचा आहे. तर ट्रायंगल ABC मध्ये बेस आहे BC आणि ट्रायंगल ADC मध्ये बेस आहे DC. तर ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये triangles having equal height, दोन्ही ट्रायंगलची हाईट जी आहे या ठिकाणी सेम आहे, त्यामुळे रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसचा रेशो येणार आहे. आणि फोर्थ मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ADC divided by area of triangle PQC is equal to, तर एरिया ऑफ ट्रायंगल ADC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC, तर ह्या दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला आता ह्या ठिकाणी एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. तर ADC मध्ये आपल्याला रेशो घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी फॉर्म्युला येते बेस इंटू हाईट, तर हाफ घ्यायची गरज नाही, बेस इंटू हाईट. तर ADC मध्ये हाईट आहे AD आणि DC बेस आहे, आणि ट्रायंगल PQC मध्ये हाईट PQ आहे आणि QC बेस आहे. तर ह्या ठिकाणी बेस आणि हाईट हे सगळे डिफरंट आहे. तर ह्या ठिकाणी रेशो येणार आहे प्रोडक्ट ऑफ देअर हाईट अँड देअर करस्पॉन्डिंग बेसिस. तर हाईट ट्रायंगल ADC मध्ये हाईट आहे बेस इंटू हाईट घेऊया. तर बेस आहे DC इंटू हाईट आहे AD. त्यानंतर खालच्या साईडला PQC त्या ट्रायंगल मध्ये बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. तर ह्या ठिकाणी रेशो जे आलेला आहे, रेशो ऑफ areas of two triangle is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये बेस आणि हाईट काही सेम नाहीये, तर त्यामुळे रेशो ऑफ एरियाज ऑफ दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा इक्वल आहे रेशो ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. बेस आणि हाईटचं जे त्या ट्रायंगलचे बेस आणि हाईट आहे त्यांचा रेशो या ठिकाणी येणार आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 चे सोल्युशन आहे. आपण सगळ्या रेशोच ट्रायंगलचे सगळ्या एरिया ऑफ ट्रायंगल जे रेशो दिलेले आहेत ते सगळे आपण या ठिकाणी फाइंड केलेले आहेत. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सगळे 5चे 5 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आजच्या क्लासमध्ये आपण कंप्लीट केलेले आहे. तर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. शेअर आणि लाईक करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.